नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक। आज मित्रांनो आपण शिकणार आहोत क्यूब काढायला शिकणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला क्षमस्व मागतो की काही तांत्रिक अडचणीमुळे मला 2 दिवस येता आलं नाही। पुन्हा आज आम्ही प्रयत्न करतो आहोत। जर सक्सेस झालं तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज येणार आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतो क्यूब कसे काढायचे। क्यूब काढताना लक्षात घ्या, पहिले कॉमन डिजिट म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 म्हणजे हे कॉमन डिजिट आहेत। 11, 22, 33 अशा यांच्या काढताना जास्त वेळ लागत नाही मित्रांनो। यांना तुम्ही जास्तीत जास्त 15 सेकंदमध्ये पार करू शकता। पण त्याच्यासाठी एक अट आहे की तुम्हाला 1 ते 9 पर्यंत क्यूब लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ते मॅक्झिमम मुलांना लक्षात असतात। प्रत्येक गोष्टीसाठी 1 ते 9 पर्यंत क्यूब लक्षात असणे आवश्यक आहे मित्रांनो। तर बघा काय करायचे आपल्याला, आपण जसा एक्झाम्पल मध्ये घेऊ 44च्या काढायचे आपल्याला क्यूब। 44च्या क्यूब काढायचे आहे। तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 4 प्लेस बनवावे लागतील। 1, 2, 3 आणि 4 प्लेस। आता ह्या 44 मध्ये कॉमन डिजिट कोणता आहे तर 4 आहे। 4च्या क्यूब काय आहे तर 64 आहे। तर 64 चारही ठिकाणी 64 लिहायचे मित्रांनो। चारही ठिकाणी 64 लिहिल्यानंतर हे जे दोन मधातले पद आहेत यांना करायचे आपल्याला डबल म्हणजे समजते गुणाकार 2 × 2। तर 64 गुणिला 2 केलं तर 128। आता याची साध्या पद्धतीने आपण पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत किंवा आतापर्यंत जशी बेरीज करतो तशा पद्धतीने बेरीज करायची आहे। तर बेरीज पहा मित्रांनो, 64 चे 4 बॅलन्स राहिले 6, हे 6 आणायचे इकडे। 8 आणि 4 12 आणि 6 18 चे 8, हातच्या 1। आता हे बाकीचे सगळे इकडे आणायचे। 6 आणि 2 8 आणि 1 9, 1 च्या 1, 8 आणि 4 12 आणि 8 20, 21 च्या 1, हातचे 2। पुन्हा हे सगळे इकडे आणायचे। 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 2 11 च्या 1, हातच्या 1, 1 आणि 1 2, 4 आणि 1 5, 6 आणि 2 8 म्हणजे 44च्या क्यूब होईल मित्रांनो 85 184। सगळ्या कॉमन डिजिट मधल्या क्यूब काढायच्या आहे। कॉमन डिजिटच्या तर अशाच पद्धतीने आपल्याला काढावं लागेल। आणखी दुसरा काढू मित्रांनो आपण। लक्षात घ्या 85 184 काय केलं आहे बघून घ्या व्यवस्थित, ठीक आहे। दुसरा काढू आपण मित्रांनो, दुसरं क्यूब काढू आपण 88चं। 88 ला तसंच करायचं आहे कारण कॉमन डिजिट आहे। तर इथं कॉमन डिजिट आहे 8, 8च्या क्यूब आहे 512। 4 ठिकाणी 512 लिहू। मधातल्या 2 पदांना काय करतो आपण डबल करतो, तर डबल करायचं। 1024 1024 बेरीज करायची। बेरीज आता जशी करतो तो तशी 512 चे 2 51 उरलेत, इकडे आणा 51। 2 आणि 4 6 आणि 1 7, 5 आणि 2 7 आणि 1 8, 1 आणि 2 3 आणि 5 8 इकडे येतील। 5 चे 5 1 चे 1, नंतर पुन्हा 2 आणि 4 6 आणि 8 14 चे 4, हातचे 1 6 आणि 2 8 आणि 1 9, 5 आणि 1 6, 1 चे 1 9 आणि 2 11 च्या 1, हातच्या 1 7 आणि 1 8, 5 आणि 1 6, 681 472 हे झाले मित्रांनो कॉमन डिजिटचे क्यूब। आता सगळे काही काढून दाखवत नाही तुम्हाला, आपल्याला व्हिडिओ जास्त लांब करून काही अर्थ नाही। व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट करून ठेवा। आता काढू आपण ज्या अंकांच्या शेवटी 1 अंक असतो। सगळे क्यूब काढायला शिकवणार आहे मित्रांनो, फक्त लक्ष द्या व्यवस्थित। ज्या संख्यांच्या शेवटी 1 असतो म्हणजे जसे 21 31 41 51 61 71 81 91 यांच्या क्यूब काढायच्या मित्रांनो आपल्याला। घेऊ आपण एक्झाम्पल मध्ये 71 घेतला। 71च्या क्यूब काढायच्या आहे तर काय होईल, पहिले कोणता अंक आहे 7, तर 7च्या क्यूब किती आहे 4 प्लेस इथेही ठेवायचे आहेत। सगळ्याच ठिकाणी आपल्याला 4 प्लेस ठेवायच्या मित्रांनो। या दोघांना डबल करायच्या। तर 7च्या क्यूब किती आहे पहिले 343, नंतर 7च्या स्क्वेअर घ्या 49, नंतर 7च्या पॉवर सिंगल म्हणजे 7च येतात। आणि चौथा पद घ्यायचा कोणता वाचला आपला 1 अंक वाचला 1 लिहा। नंतर पुन्हा काय करायचे, या दोघांना डबल, तर 7 दुने 14 49 दुने 98
बेरीज करा यांची. बेरीज केल्यानंतर काय येते? 1 1 14 7 21 1 हातचे 2 8 8 2 10 9 19 9 हातच्या 1 9 1 10 4 14 4 3 7 4 1 5 3 3 357 911 हा होईल मित्रांनो 71च्या क्यूब. आणखी पुन्हा एक काढू आपण. लक्षात घ्या, काढायला सोपं का चाललं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. पुन्हा एक वेळा समजवतो हा वाला उदाहरण. मित्रांनो आता काढू आपण 91च्या. 91च्या क्यूब काढताना पहा, पहिला 9 आहे, 9च्या क्यूब 729, नंतर 9चा स्क्वेअर 9 9 81, नंतर 9चा सिंगल 9 आणि दुसरा पद आहे 1, तर चौथ्या ठिकाणी ठेवायचा 1. दोघांना डबल करायचा. 9 दुने 18, 81 दुने 162, 1च्या 1 9 आणि 18 27 चे 7 हातचे 2 4 आणि 1 5 16 आणि 8 24 इकडे आणले. 9 4 13 3 हातच्या 1 4 आणि 1 5 7 7 म्हणजे 91च्या क्यूब किती होतील मित्रांनो? 753 571. लक्षात आला? मी जर सांगायला तुम्हाला थोडासा उशिरे वाटत असेल तरी पण तुम्ही करायला शिकले तर ह्या प्रश्नाला तुम्ही 30 ते 35 सेकंदाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकता. पहा मित्रांनो, यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ज्या अंकांच्या सुरुवातीला 1 आहे, म्हणजे आपण 11 12चा जो पाढा म्हणतो 11 12 13 त्या पद्धतीनं 12 13 14 15 16 17 18 आणि 19 यांच्या सुरुवातीला काय आहे? 1 आहे. कोणत्याही अंकाच्या काढा मित्रांनो? 15च्या काढू आपण. आता जसं करत होतो त्याच्या बिलकुल उलटी प्रक्रिया करायची आहे. पहिला पद आहे 1 तर 1 ठेवा, दुसरा पद आहे 5 तर 5 ठेवा, तिसऱ्या पदाला ठेवा 5च्या क्यूब स्क्वेअर 25, नंतर चौथ्या पदाला ठेवा 5च्या क्यूब 125. ह्या दोन पदाला डबल करायचे आहे मित्रांनो. 5 दुने 10 आणि 25 दुने 50. 125 चे 5 हातचे 12, 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 5 13 चे 3 हातच्या 1 2 आणि 1 3 म्हणजे 15च्या क्यूब आहे मित्रांनो 33 75. पुन्हा एक काढून बघू आपण. 19 19च्या क्यूब पहिला पद 1च्या 1, दुसरा पद 9च्या 9, तिसरा पद 9चा स्क्वेअर 81, चौथा पद 9च्या क्यूब 729. दोन पदाला डबल करतो. 9 दुने 18 81 दुने 162, 9 चे 9 आले 72, 4 आणि 1 5 16 आणि 8 24 आणि 7 31, 9 9 18 चे 8 हातच्या 1 4 आणि 1 5 5 आणि 1 6 म्हणजे 19च्या क्यूब होईल 68 59. आलं लक्षात मित्रांनो? आता आपल्याला सगळं जे वेगळे डिजिट आहेत म्हणजे आणखी पुन्हा आपले 60 ते 65 डिजिट वाचले ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण काढूया. पहा मित्रांनो, आता आपल्याला जे अंक कॉमन नाही आहे, ज्यांच्या समोर 1 नाही आहे, ज्यांच्या मागे 1 नाही आहे, अशा सगळ्या संख्येच्या काढणार आहोत. त्याच पद्धतीनं सगळं केल्या जाते मित्रांनो. ते पण मी तुम्हाला समजावून सांगेन. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण जे करत आहोत ते व्यवस्थित आपल्याला समजायला पाहिजेत. ठीक आहे? एक्झाम्पलमध्ये घेऊ आपण. 34च्या क्यूब काढायचे आपल्याला. 34 मध्ये 2 पद आहेत 3 आणि 4. पहिला पद, दुसरा पद, तिसरा पद आणि चौथा पद. तर पहिला पद कोणता आहे? 3. तर पहिले घ्या 3च्या क्यूब, नंतर 3च्या स्क्वेअर आणि नंतर 3च्या पॉवर 1. आता दुसरा पद कोणता आहे? 4. मागून आणा 4च्या क्यूब, 4च्या स्क्वेअर आणि 4च्या पॉवर 1. मित्रांनो, हे सिंपल करण्यासाठी तुम्हाला पहिले ते कसं आहे ते बघावं लागेल, त्याच्यानंतर ते सिंपल होईल. मला लिहिता येते तर मी फास्ट लिहिलो असतो. 3च्या क्यूब 81, सॉरी 3च्या क्यूब आहे 27, नंतर 3च्या स्क्वेअर 9, 9 गुणिला 4 36, 4च्या स्क्वेअर 16, 16 48 आणि 4च्या क्यूब आहे 64. ह्या दोन पदाला डबल 36 दुने 72, 48 दुने 96. यांची करा बेरीज. बेरीज कोणती करायची आपल्याला? तेच प्राथमिक बेरीज करायची आहे. 4 चे 4 बॅलन्स राहिले 6, 6 6 12 आणि 8 20च्या 0, हातचे 2 9 2 11 4 13, 6 2 8 3 11च्या 1, हातच्या 1 2 7 9 3 12, 7 2 9 2 आणि 1 3 म्हणजे 34च्या क्यूब आहे 39 104. मित्रांनो लक्ष द्या, आपण पहिले काय करत होतो? कॉमन डिजिट होते. जसा एक्झाम्पल समजा 3
तर 3चा क्यूब घेत होतो, गुणिला काहीच येत नव्हता. मग इथं 3चा स्क्वेअर गुणिला 3 येत होता, 3चा स्क्वेअर गुणिला 3 म्हणजे काय होईल 27च होईल. मग इथं 3च्या इकडे स्क्वेअर गुणिला 3च्या पॉवर 1 म्हणजे काय होईल 27च होईल ना. इथं 3चा क्यूबच राहते म्हणजे 27च होईल. तर आपण ते 3चा क्यूब जो आहे तो सगळं सामायिक लिहित होतो. 1 मध्ये शेवटी आणि 2 शेवटी सुरुवातीला 1 मध्येही तसंच करत होतो. तर मित्रांनो हाही लक्षात आला असेल. पुन्हा एक उदाहरण घेतो मी याच्यामध्ये. आपल्याला सिंपल काय करायचं आहे मित्रांनो ते बघावं लागेल ना. जेवढी प्रॅक्टिस चांगली कराल मित्रांनो बेसिक लेवलची प्रॅक्टिस चांगली केली तर तुम्हाला परीक्षेत थेअरीचे कधीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. एक्झाम्पल घेऊ आता मित्रांनो आपण 5×3 चा क्यूब. तर पहिले 5चा क्यूब 125 सरळ लिहा आणि शेवट चौथ्या पदला 3चा क्यूब 27 लिहा. आता काय होणार आहे दुसऱ्या पदला 5चा स्क्वेअर गुणिला 3 होणार आहे म्हणजे 25 25 तिया 75. इकडे 3चा स्क्वेअर गुणिला 5 होणार आहे 9 9 5 45. 2 पद डबल 45 दुने 90 75 दुने 150. 27 चे 7 हातचे 2 5 आणि 2 7 9 4 13 5 आणि 3 8 6 आणि 7 13 चे 3 हातच्या 1 1 आणि 1 2 5 आणि 3 8 12 आणि 2 14. 53चा क्यूब किती होईल मित्रांनो 148 877. तर मित्रांनो लक्ष द्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा आज आम्ही तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे. मी असो देतो की नाही देत ते मला माहीत नाही, कारण माझ्याकडे खूप तांत्रिक प्रॉब्लेम्स आहेत आणि ते तांत्रिक प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील तर मला छोटे छोटे व्हिडिओ बनवूनच टाकावं लागेल. इथंच क्यूब रूटचा व्हिडिओ देणार होतो पण काही कारणास्तव मी देऊ शकत नाही. पुन्हा व्हिडिओ बनवतो आणि क्यूब रूटचा व्हिडिओ तुम्हाला घालतो. धन्यवाद. नवीन असाल आमच्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा.